आपल्या भारतीय स्पोर्ट्स फॅन्स मध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला एक खेळ म्हणजे फुटबॉल। भारतात फुटबॉल चाहत्यांची काही कमी नाहीये। तरुणांमध्ये तर या मॅचेस बघण्याची विशेष उत्सुकता असते। अशीच एक स्पर्धा आता सुरू झाली, फिफा क्लब वर्ल्ड कप 2025। हाय, मी मानसी आणि या स्पर्धेची माहिती देणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। या फिफा क्लब वर्ल्ड कपच्या स्पर्धा 2023 पासून दर डिसेंबर मध्ये आयोजित केल्या जात होत्या। गतवर्षी म्हणजे डिसेंबर 2024 ला कतार मध्ये झालेल्या आवृत्तीत रियल माद्रिदने विजेतेपद पटकावले आणि जुन्या वर्ल्ड कपची जागा नवीन फिफा इंटरकॉन्टिनेंटल कपने घेतली। त्यात फक्त 6 ते 8 क्लब सहभागी व्हायचे, पण आता फुटबॉलच्या प्रशासकीय मंडळाने या स्पर्धेचा विस्तार वाढवला आहे। आजपर्यंत क्लब वर्ल्ड कप मध्ये 8 पेक्षा जास्त संघ कधीच सहभागी झाले नव्हते, पण 2025 चा हा सीझन खूपच वेगळा असणार आहे, कारण 24 वर्षाच्या इतिहासात ही पहिली स्पर्धा असेल ज्यामध्ये 32 क्लब सहभागी होतील। या 32 संघामध्ये 8 गट पडतील, प्रत्येक गटात 4 संघ असणार आहेत। या गटातील अव्वल 2 क्लब बाद फेरीत प्रवेश करतील। फिफा क्लब वर्ल्ड कप ही स्पर्धा 14 जूनला सुरू झाली आणि याचा अंतिम सामना 13 जुलै रोजी होणार आहे। या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम $1 अब्ज आहे। तसेच या जवळपास महिनाभराच्या स्पर्धेमध्ये चांगला थरार, मनोरंजन, नवीन रेकॉर्ड्स बनताना दिसतील। त्यामुळे ही फुटबॉल स्पर्धा चाहत्यांसाठी चांगलीच मनोरंजक असणार आहे। यात फुटबॉल चाहत्यांना गेल्या हंगामातील UEFA चॅम्पियन्स लीग विजेते रियल माद्रिद, बुंडेसलीगा बायर्न म्युनिक, 10 वेळा इंग्लिश चॅम्पियन मँचेस्टर सिटी आणि इटालियन हेवीवेट्स इंटर मिलान यासह काही लोकप्रिय क्लब पाहण्याची संधी मिळेल। ही स्पर्धा तर होईलच, पण फुटबॉल म्हणलं की 2 नावं हमखास येतात, ते म्हणजे लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो। तुम्हाला पण उत्सुकता होती की हे दोघं या क्लब स्पर्धेत खेळतील का? मेजर लीग सॉकर म्हणजेच MLS च्या नियमित हंगामातील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या क्लबमध्ये मेस्सीच्या क्लबला स्थान मिळाले, त्यामुळे मेस्सी तर नक्कीच खेळेल। पण रोनाल्डो त्याचा सौदी अरेबियाचा क्लब अल नासर मात्र या स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही। या फिफा वर्ल्ड कपच्या 32 क्लबमध्ये युरोपचा UEFA क्लब, दक्षिण अमेरिका कॉन्मेबोल, आशिया AFC, आफ्रिका AFC आणि उत्तर मध्य अमेरिका आणि कॅरेबियन कॉन्केकॅफ असे मोठे क्लब सहभागी होतील। हे सामने अमेरिकेतील 11 शहरांमधील 12 ठिकाणी खेळवले जातील। अल अहली विरुद्ध इंटर मियामी हा पहिला सामना मियामीच्या हार्ड रॉक स्टेडियम मध्ये खेळला गेला। आणखी 4 मॅचेस झाले आहेत आणि पुढच्या मॅचेसचा लाईनअप सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्हाला कोणता प्लेयर आवडतो? कोणत्या संघाची मॅच पाहायला आवडेल? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राइब करा AGC स्पोर्ट्सला।